आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। निप्पाणी गांधी चौक हनुमान मंदिर मध्ये रामनवमी निमित्त पूर्व बैठक संपन्न। यावेळी रामसेना हिंदुस्थान अध्यक्ष निलेश हत्ती यांनी श्री रामनवमी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाविषयी दिली माहिती। श्री रामनवमी निमित्त सलग 6 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। ते गांधी चौक हनुमान मंदिर येथील बैठकीमध्ये अध्यक्ष स्थानावरून बोलत होते। दिनांक 1/4/2025 रोजी निप्पाणी शहर व ग्रामीण मधील सर्व महिलांकरिता भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे। दिनांक 2/4/2025 रोजी निप्पाणी मधील सर्व हिंदू माता भगिनी व बांधवांकडून श्री राम जय जय राम हा जप 1008 वेळा लिहून संघटनेच्या प्रमुखाकडे जमा करणं। सदर लिहिलेला जप प्रभू श्री रामचंद्र ट्रस्ट अयोध्या यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। दिनांक 3/4/2025 रोजी वीर राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे 11111 भाविकांच्याकडून सर्व वयोगटातील महिला व पुरुष सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे। दिनांक 4/4/2025 रोजी सर्व हिंदू माता भगिनी व बांधवांकडून 25,000 भव्य भगवी बाईक रॅली यामध्ये महिलांचा पारंपरिक वेशात विशेष सहभाग असणार आहे। दिनांक 5/4/2025 रोजी घरोघरी श्री रामनवमी कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे। दिनांक 6/4/2025 रोजी भव्य दिव्य श्री रामनवमी शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं। तर गांधी चौक हनुमान मंदिर येथे झालेल्या पूर्व बैठकीत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते। सदर कार्यक्रमामध्ये निप्पाणी तसेच ग्रामीण भागातील सर्व माता भगिनी, युवा तरुण, सर्व तरुण मंडळे, महिला मंडळे, सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि प्रत्येक हिंदूने उपस्थित राहून आपले धर्म कर्तव्य पार पाडावे असं आवाहन रामसेना अध्यक्ष निलेश हत्ती यांनी यावेळी केलं आहे। या प्रसंगी रामसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण या दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरमध्ये उपस्थित राहायचं प्रामुख्याने कारण म्हणजे श्रीरामसेना हिंदुस्थान निप्पाणी यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री रामनवमी शोभायात्रेचा भव्य व दिव्य कार्यक्रम आयोजन केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये 6 दिवसाचा कार्यक्रम श्रीरामसेना हिंदुस्थान यांच्याकडून आयोजन केलेला आहे। पहिल्या 1/4/2025 रोजी निप्पाणी शहर व ग्रामीण मधील सर्व महिलांकरिता भव्य व दिव्य रांगोळी स्पर्धा आयोजन केलेला आहे। त्याचप्रमाणे 2/4/2025 रोजी सर्व आपले हिंदू लोक माता व भगिनी सर्वजण आपापल्या घरामध्ये 1008 वेळा श्रीराम जय जय रामचा जप आपल्या कुटुंबासह करायचा आहे। आणि सदर जो जप आपण हे जपचं जे कागद देणार आहे, हे कागदामध्ये सर्वजण ते जप लिहून संघटनेकडे सुपूर्द करायचं आहे। आणि हे जे आपण तुम्ही संघटनेकडे सुपूर्द करणार आहे, सदर जप आज जे आपल्या अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर ट्रस्ट आहे त्यांच्याकडे तो आपण जमा करणार आहे। त्यानंतर 3 तारखेचा सुद्धा प्रमुखाचा कार्यक्रम आहे। 3/4/2025 रोजी श्री वीर राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे 11111 भाविकांकडून सामूहिक हनुमान चालीसाचं पठण होणार आहे। जसं आपण बघितलं असेल पुण्यामध्ये जसं दगडूशेठ हलवाई गणपती आहे, त्यावेळी जसं तिथं महिलांचं अथर्वशीर्ष पठण होत आहे, त्याच पद्धतीने निप्पाणीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांच्याकडून म्हणजे 11111 लोकांच्याकडून ते सामूहिक हनुमान चालीसाचं पठणचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या दिवशी प्रसाद वाटपचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 4/4/2025 रोजी निप्पाणीमध्ये भव्य व दिव्य भगवी बाईक रॅली निघणार आहे। मागच्या वेळी जी आपली बाईक रॅली निघलेली त्या बाईक रॅलीमध्ये पोलिसांच्या रिपोर्टप्रमाणे 14,000 त्याच्यामध्ये बायकर सहभागी झालेले आहेत। त्यामुळे ह्या वेळेचं आमचं टार्गेट आहे किमान 25,000 लोकांचं बाईक रॅली निप्पाणीमध्ये निघणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले भगिनी त्याच्यामध्ये असतील आणि त्यांनी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहभाग व्हायचा आहे असं आपण सगळ्यांना आवाहन करणार आहे। त्याचप्रमाणे 5/4/2000 रोजी जे आपला 6 तारखेचा भव्य व दिव्य शोभायात्रेचा कार्यक्रम आहे, त्या शोभायात्रेचा कार्यक्रम आपण आपल्या गल्लीमध्ये असून दे किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन सांगायचं आहे की उद्या निप्पाणीमध्ये भव्य व दिव्य श्री रामनवमी शोभायात्रा निघणार आहे। त्या कार्यक्रमामध्ये सगळेजण सहभाग व्हा म्हणून सांगायचं आहे। आणि 6 तारखेला संध्याकाळी 4 वाजता श्री राम मंदिर निप्पाणी येथून भव्य व दिव्य शोभायात्रा निघणार आहे। त्या शोभायात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे
कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व केरळ या राज्यामधून सांस्कृतिक कार्यक्रमाचा आपण त्याच्यामध्ये सहभागी असणार आहे. त्यानंतर ढोल ताशा पथक, हलगी, लाठीकाठी मेळावा, त्यानंतर बँड, घोडे, हत्ती, ऊंट, आकर्षक देखावे, त्यानंतर सजीव देखावे, या सगळ्यांचं त्या ह्याच्यामध्ये सहभाग होणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती, हनुमानांची मूर्ती, त्याचप्रमाणे सर्व महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, बसवेश्वर महाराजांची मूर्ती, विठ्ठल चन्नम्मांची मूर्ती ते आपल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे जे कार्यक्रम आहे श्री रामनवमी शोभायात्रा ही 6 दिवस निपाणी व निपाणी भागामध्ये भव्य व दिव्य प्रमाणात होणार आहे. त्यामुळे आपण सर्व निपाणीकरांना, निपाणीच्या आजूबाजू गावामधल्या सगळ्यांना आव्हान करायचं आहे की ते 6 दिवस पूर्ण कार्यक्रमामध्ये सगळेजण सहभागी व्हावं असं सगळ्यांना आव्हान करून जे आज आपण इथं बैठक बोलवली आहे ते बैठक आपण पुढे नेणार आहे. आता सर्वांना नाव लिहून सगळ्यांना हे श्रीराम जयराम जय जयरामचं जपचं कागद देणार आहे. सगळ्यांना हे 10 पत्रक आणि हे 10 कागद देणार आहे. हे 10 पत्रक, एक पत्रक एक घरामध्ये द्यायचं आणि त्यांना सांगायचं की 1008 वेळा श्रीराम जयराम जय जयरामचं जप तुम्ही लिहून आपल्या संघटनेकडे किंवा जे तुम्ही जे देणार आहे त्यांच्याकडे तुम्ही हे कागद घ्यायचं आहे. ते फक्त एक डेमो म्हणून द्यायला लागले. ह्याच्या पाठीमागनं तुम्ही त्यांनी कितीही सुद्धा कागद याला जोडू शकतात आणि हे कागद जोडून आपल्याकडे ते तुम्ही ते सगळेजण तुमच्याकडे जमा करून घ्यायचं आहे. ते जमा करून घेतलेले श्रीराम जयराम जय जय जयराम ते संघटनेकडे आपण जमा करायचं. ह्या पुढे हे सगळ्यांना दिलं जाईल. त्याला सगळेजण शांतरित्या बसून ऐकायचं आहे. 6 तारखेपर्यंत आपण प्रत्येकानं आम्ही घरी सगळ्यांना सांगूया की 6 दिवस तर ऍटलीस्ट कंटिन्यू सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी रांगोळीचं नियोजन केलेलं बरोबर. प्रत्येक आपल्या आपल्या घरी काढलं म्हणजे ऍटलीस्ट सगळ्यांना समजेल की प्रत्येकाच्या घरी एवढी रांगोळी आहे, काय ते वेगळ्या कॉन्सेप्ट प्रत्येकानं आपल्या आपल्या सवयीने आपला आवडेल ते घाला. नंतर समजेल की काय घाला, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी समजेल की काय घाला आपल्या. तर 6व्या दिवशी जी आम्हाला गरज आहे ती आम्ही सांगायच्या अगोदर पण ती लोकांना सांगायचं की म्हणजे बोलता बोलता आम्ही बोलतो की जे काय आहे राजकारणाचं त्या 30 सेकंड आहे आपल्या त्याच्यामुळे आम्ही चुकून जरी आम्ही एका दिवशी असं बोललो ते जसं साहेबांनी म्हटले त्यामध्ये आपण बोलतो आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला ती थोड्या गोष्टी कानावर आल्या. पण ती म्हटली की असं तुम्ही असं कसं बोलला, पण ठीक आहे म्हटलं त्या गोष्टी आम्ही बोललो चुकला. म्हणजे एक पर्टिक्युलर नाव घेण्याऐवजी आम्ही धर्माबद्दल फक्त हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू धर्माबद्दलच बोलूया. कारण आपले जमलेले आम्ही म्हणू शकत नाही की सगळेच आपले म्हणजे हे सपोर्टिव्ह ते सपोर्टिव्ह, प्रत्येकाचे आपले आपले मतभेद काय असेल आपण ही गोष्ट थोडंसं सगळ्यांनी आपण पाळूया. त्यामुळे आपली जे युनिटी आहे ती कंटिन्यू राहील आणि याच्यामध्ये आपल्या धर्माचे असतील अगर आपल्यामध्ये प्रॉब्लेम झाले की जातीमध्ये वाटलोय आम्ही फक्त आमची हिंदू आहे मराठी आहे म्हणून आम्ही असं व्हायला लागले. ह्याच्याऐवजी आम्ही सगळ्यांना पर्टिक्युलरली आपण जे आहे त्यांना आपण पर्टिक्युलर सांगूया की तुमचा पण सहभाग आपल्यामध्ये खूप मोठा आहे. कारण आंबेडकर जयंती करते वेळी पण आम्ही जातो ते पण करतात येतात, पण शिवजयंतीला असू दे काय रामनवमीला त्यांचा एवढा भाग नसतोय. कारण आम्ही त्यांच्यामध्ये पोहोचलो नाही की आम्ही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कशा सहभाग करून घेत नाही. जे आहेत ओळखीचे वगैरे त्यांना विचारलं मग आपण थोडं असं करूया पर्टिक्युलर आम्ही होऊन जाऊन त्यांना सांगूया की असं आहे आणि तुमचा पण सहभाग सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात पाहिजे. आपण सगळे मिळून मोठ्या प्रमाणात हा एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करा म्हणजे सगळ्यांना सांगा पाहिजे. एवढंच म्हणतो. धन्यवाद दादा. तुम्ही एक कन्सेप्ट चांगला म्हणला की 6 दिवस आपण जे काय आहे ते रांगोळी काढायचं. त्याचबरोबर तुम्ही बोलल्या मला असं लगेच काय झालं की 6 दिवस आपण जसं रांगोळी काढायला होतो तसंच आपण एक पंथी दिवा किंवा एक आकर्षण दिलं. जो कन्सेप्ट आपला मागच्या जे काय डिसेंबर महिन्यापासून आपण चालू केला त्या पद्धतीने ह्या वेळेला सुद्धा 6 दिवस आपल्या दारासमोर म्हणजे एक दिवाळीचं वातावरण या रामनवमीला आपण करायचा प्रयत्न आपण करूया. आणि जसं आपण सगळ्यांना घेऊन करतोय आणि करत आलेलं आहे ज्याची त्यांची इच्छा की आपल्यात इन्व्हॉल्व व्हायचं का नाही व्हायचं ही त्यांची इच्छा असते. कारण आपलं पहिलं पत्रकच सांगतंय की फोटो वाटायला असते म्हणजे तिथं म्हणजे कुणाला सोडलेलंच नाही. जे आपल्या देशासाठी जे आपल्या धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे मग ते उच्च नीच कुठले असेल सगळ्यांना घेऊन आणि आपले कार्यकर्ते सुद्धा बरेचसे आहेत. सगळ्या प्रकारचे आपले कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांना मिळून घेऊन आपण हे काम करत आलेलं आहे. आणि इथं तुम्हाला दिसत पण असेल की आपल्यात म्हणजे जो हिंदू ईद की बात करेगा वही इस देश पे राज करेगा, तसंच जो हिंदू ईद की बात करेगा वही इस संघटने पे राज करेगा. ही संघटना कुणा एकट्याची नाही आहे तर इथं आलेल्या प्रत्येकाची ही संघटना आहे आणि प्रत्येकानं आपलं म्हणून जोपर्यंत या संघटनेत योगदान देणार नाही तोपर्यंत ही संघटना काय म्हणजे मोठं कार्य करून दाखवणार नाही. पण आतापर्यंत जेवढे कार्यकर्ते आपल्याला मिळत गेलेत त्याने आपलं म्हणून या संघटनेमध्ये आपलं योगदान देत गेलेत म्हणून आपल्याला पण त्याचं चांगलं रिझल्ट मिळत गेलेला आहे. आणि ह्याच्यात कसं असते माणसाची भूक वाढत जाते. आज मी 1 चपाती खाल्लो तर उद्या मला 2 चपाती खायच्या. तशाच प्रकारे आज मी एवढा मोठा कार्यक्रम केला आहे ह्याच्यापेक्षा मला पुढच्या वर्षी मोठा करायचा आहे हेच आपल्या डोक्यात असते. कमी काय करत आलेलं आहे संघटना वाढवतच आलेली आहे. आणि त्याचबद्दल
जसं आपल्याला महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण श्रीराम जयराम जय जयरामचा जे काही जपचा आपण कार्यक्रम घेतलेला आहे, त्याच प्रकारे अजून कसं महिला आपल्याला जोडता येतील यासाठी आपण जसं श्रीराने सांगितले की संभाजी महाराजांचा जो काही छावा चित्रपट आहे, तो चित्रपट दाखवण्याचं जे काही आपण नियोजन केलेलं आहे ते येत्या 26 तारखेला केलेला आहे. तर तो सुद्धा चित्रपट जास्तीत जास्त महिला आपण कसं त्या चित्रपटासाठी घेऊन येता येईल. आणि कोणाला काही सूचना असतील तर त्यांनी बिनधास्तपणे सांगावा, कारण ही संघटना तुमचीच आहे आणि तुमचा सल्ला मोलाचा आहे या संघटनेसाठी. तरी कोणाला आणि इच्छा असेल, महिलांच्या मध्ये सुद्धा कोणाला इच्छा असेल तर त्यांनी तरी काय चुका जरी असतील तरी ते आम्हाला दर्शवण्यात द्यावा, कारण चुका जर सांगितल्या तर त्या दुरुस्त करण्याचा आम्हाला आनंद आहे तर तो खूप मोठा आनंद आहे. आणि आमची इच्छा आहे की निंदकाची घरं असावी शेजारी. कोणतरी निंदा केल्याशिवाय आपण मोठं होत नाही. तर आमच्या पण काही चुका असतील तर तुम्ही सांगाव्या आणि आम्हाला पुढे मोठं काम करण्यासाठी प्रोत्साहित करावं. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.